खासदार सुनील तटकरे यांचा अंगठा गाडीच्या दरवाजात अडकला। राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांचा अंगठा गाडीच्या दरवाजात अडकल्यानं अंगठ्याला दुखापत झाली आहे। अलिबाग नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले। अंगठ्याला 3 टाके पडलेत। उपचारानंतर पुन्हा त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे। खासदार सुनील तटकरे यांचा जोरदार प्रचार सुरू असून अलिबागमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी तळ ठोकलेला आहे। विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिलाय। शनिवारी ते चौंडी येथून अलिबागकडे येत असताना काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर त्यांच्या समोर आले। त्यांना भेटण्यासाठी तटकरे गाडीतून खाली उतरत असताना त्यांचा अंगठा दरवाजात अडकला। त्यामुळे अंगठ्याला गंभीर दुखापत झाली। रक्त भळाभळा वाहू लागलं। प्रवीण ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्या अंगठ्याला 3 टाके पडले आहेत। उपचारानंतर तटकरे पुन्हा आपल्या प्रचारात मग्न झाले। पक्ष कार्यालयात येऊन त्यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देखील घेतला। इव्हन ते 11 वाजता जायचे होते। मला समजलं मी वैयक्तिक ठरवलं तर घरात कोणच नाही, आपण जरा भाग आहे, तुम्हाला कोणाला माहित नाही, कोणाच माहित पण मी सांगतो। मी इथनं निघालो, परंतु झालं कसं ते सकाळी लवकरच निघाले आणि ते सोंडी पुलाच्या आसपास आले। समोर माझी गाडी आली, मी उतरलो, ते पण उतरले। दुर्दैवाने उतरताना त्यांचा हात त्या दरवाजात अडकला आणि त्यांचं बोट पुन्हा कापलं। मी स्वतः त्यांच्यासोबत दवाखान्यात पण गेलो। हे का सांगतो? माझ्या वडिलांनी मला माणुसकी शिकवले किंवा समोरच्याला रिस्पेक्ट द्यावा हे शिकवले। आमच्या प्रामाणिकपणाविषयी कोणीही कधी कसली शंका घेऊ नये। बोललो म्हणजे बोललो, नाही तर नाही, होतो हो, नाही तर नाही। त्यामुळे मी एक सांगतो, माझं घरच काय, आम्ही आमचा प्रत्येक कार्यकर्ता तुमचं प्रामाणिक काम करेल याची आम्ही खात्री देतो। आज प्रत्येकाचे संबंध असतात, असं आहेत ना। माणूस म्हणून जेव्हा आपण जगतो तेव्हा समोरच्या आपण रिस्पेक्ट द्यायचा का नाही द्यायचा? तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आम्ही स्पष्टपणे आपल्याशी बोलतो आणि कोणी काही सांगितलं तर लक्ष द्यायची गरज नाही।